नमस्कार. SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सांगलीत भेसळयुक्त दुधाचा मोठा पर्दाफाश. दूध पावडर आणि खाद्यतेल मिसळून दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार. सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिरज तालुक्यातील सलगरे गावात दूध पावडर आणि खाद्यतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असून 2 दूध उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरज तालुक्यातील सलगरे गावात करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाला या भागात दुधात भेसळ होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सकाळी लवकर सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील यांच्या शेतावर संशयास्पद साहित्य आढळून आले. एका ठिकाणी 3 पोती दूध पावडर, 10 लिटर खाद्यतेल आणि 60 लिटर दूध जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत हे साहित्य दुधाचे फॅट आणि प्रमाण कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले. दुसऱ्या ठिकाणीही 24 लिटर खाद्यतेल आणि दूध पावडर आढळून आली. या दोन्ही दूध उत्पादकांविरोधात कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जप्त केलेल्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ज्या दूध संकलन केंद्रात दूध पुरवत होते त्या डेअरीचीही तपासणी करण्यात आली. डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून प्राथमिक तपासणीत तेथे कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रवीण दिनकर, अनिल पवार, आवडे मॅडम, आनंदा कवाळे तसेच पुणे येथील 2 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुधामध्ये भेसळ झाल्याचे अंतिम सत्य प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे. याने अशा इतर बातम्यांसाठी पाहत राहा SK न्यूज.